हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची ई-केवायसी याबद्दलचे सगळेच प्रश्न आता सुटणार आहे. कारण स्वतः आदित्य तटकरेंनी काल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सगळी माहिती दिली आहे. त्याचबरोबर कालच जी-आर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे, जी-आर सुद्धा आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून अनेक प्रश्न आता थांबणार म्हणजे थांबणार आहे. तर ज्या बहिणींना सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम होता, म्हणजेच काय, ज्या बहिणींकडे पती नव्हते, ज्या बहिणींकडे वडील नव्हते, अशा बहिणींसाठी 2 नवीन पद्धती आहेत. मग त्या बहिणींनी ई-केवायसी कशी पूर्ण करावी याचंही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सोबतच ही प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन असेल तर काय होणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे. सोबतच जर दुसरा ओटीपी चुकी झाली असेल तर म्हणजे चुकी झाली इन द सेन्स काय, तुम्ही नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकला असेल किंवा तुम्ही होयच्या जागी नाही, नाहीच्या जागी होय केलं असेल, त्यांच्यासाठी काय होणार आहे ते सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलेलं आहे. आणि मग अंगणवाडी सेविकांनी कागदपत्रे तुम्हाला जमा करायचं आहे, हे सगळं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि जी-आरच्या माध्यमातून तर सांगितलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, चला आपण व्हिडिओमध्ये सगळ्याच खुशखबर तुम्हाला दाखवतो, सगळ्या विथ प्रूफ दाखवतो आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, तुम्हा सर्वांना 17वा हप्ता विदाऊट ई-केवायसी भेटणार आहे. तुमची ई-केवायसी झाली असेल, नसेल झाली आणि चुकली असेल तरी सुद्धा तुम्हाला 17वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार आणि तोही डिसेंबर महिन्यामध्ये. तर मला सांगा लाडक्या बहिणींनो, जी-आर प्रसिद्ध होईल नोव्हेंबरच्या एंडिंग मध्ये आणि डिसेंबरच्या पहिल्या वीक मध्ये तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे. तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना 16वा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा महिना भेटलेला आता नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याच्यानंतर बघा, सर्वात पहिले लाडक्या बहिणींनो आपण काय बघूयात, ई-केवायसी कशी करायची. ई-केवायसी कशी करायची, हाफ ई-केवायसी ज्याला आपण म्हणतो. सर्वात पहिले लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला जायचं. तिथे गेल्यानंतर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुम्ही या पेजवर याल आणि मी होतो तो महाराष्ट्रातला पहिला भाऊ तुमचा की तुम्हाला हाफ केवायसी करायला लावली होती. अख्खे युट्यूबचे व्हिडिओ बघा लाडक्या बहिणींनो, आपले हाफ केवायसीची व्हिडिओ ऑलमोस्ट इथून 1.5 महिन्याच्या अगोदरचे आहे. काही भाऊ सांगत होते युट्यूबवर की नाही हाफ केवायसी करू नका, चुकणार आहे म्हणून. पण लाडक्या बहिणींनो, आपण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला देत असतो. कारण जी माहिती आपल्याला अधिकाऱ्यांकडनं भेटतं तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. फक्त एवढंच आहे की मी फोटो दाखवत नाही, मी काही म्हणजे त्याला काय म्हणतो आपण मार्केटिंग करत नाही. कारण लाडक्या बहिणींचे मुद्दे सोडवणं अत्यंत गरजेचं आहे, मार्केटिंग करणं गरजेचं नाही आहे. बरोबर. तर बघा लाडक्या बहिणींनो, हाफ केवायसी कशी करायची. मग गेला तुम्ही या वेबसाईटला, इथे तुमचा आधार क्रमांक टाकला, हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाका 4771 टाकल्यानंतर मी सहमत आहे व टिक करा, ओटीपी पाठवा. क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणींनो, इट माइट बी पॉसिबल तुम्हाला अशा पद्धतीचे एरर येऊ शकतात. चार एरर आले, काही हरकत नाहीये, त्याला 3 ते 4 वेळा रिफ्रेश करा. पण ज्या बहिणींचं नाव पात्र यादीत नाहीये किंवा ज्यांना ओटीपीच जात नाहीयेत, या बहिण्यांचे प्रॉब्लेम अजून दूर व्हायचे आहेत. आता जेव्हा सिस्टीम अपडेट होईल, म्हणजे सॉफ्टवेअर अपडेट होईल, ही वेबसाईट अपडेट होईल, तर तेव्हा हे ऑप्शन सुद्धा योग्य पद्धतीने सुरळीत काम करेल. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर 31 डिसेंबर पर्यंत 2025 काय झालंय, आपल्याला ई-केवायसीला मुदतवाढ भेटलेली आहे. समजा तुम्ही ओटीपीवर टिक केलं, नाहीच येत आहे तर 4-5 वेळा रिफ्रेश करा, 100% ओटीपी. ओटीपी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. 6 नंबरचा ओटीपी तुम्हाला या ठिकाणी ओटीपी टाकायचा आहे. टाकल्यानंतर लाडक्या बहिणींनो, लगेच त्याला रिफ्रेश करत बसू नका पेजला. 10 मिनिटं वेट करा, कारण की जो व्हॅलिड टायमिंग आहे कशाचा, ओटीपीचा, तो 10 मिनिट आहे. 10 मिनिटं वेट करा. जर ओटीपी आला तर तुम्ही काय करा, ओटीपी टाका. जर 10 मिनिटानंतर नाही आला तर मग याला रिफ्रेश करा, पुन्हा सेंड करा. नाहीतर तुम्ही जर लगेच रिफ्रेश केला तर जो ओटीपी येईल तुम्हाला 5 मिनिटानंतर, तो इनव्हॅलिड दाखवतो. झालं, युअर हाफ ई-केवायसी डन. आणि हेच मी किती दिवसांपासून तुम्हाला सांगत होतो, पण तुम्ही ऐकलं नाही. आता हाफ केवायसी झाली. मग तुम्हाला इथे झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं ऑप्शन येईल. अशा पद्धतीचं ऑप्शन आलं, यू हॅव टू स्टॉप. तुम्हाला पुढे जायचं नाही, इथेच थांबायचं आहे. आणि मग तुमच्याकडे जर पती नसतील, वडील नसतील, तुम्ही अनाथ असाल, तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन कोणाकडे जायचं आहे, अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे. आता तुम्ही शहराच्या ठिकाणी राहतात, अंगणवाडी सेविकाला नाही भेटत, तर तुम्ही डायरेक्ट जिल्ह्याच्या ठिकाणी जा, जिथे जिल्हा व महिला बाल विकास विभाग आहे त्यांच्याकडे जाऊन जमा करा. डोंट वरी, ते सुद्धा जी-आर मध्ये नाही आहेत. पण जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये अंगणवाडी सेविकांशी बोलताना किंवा अंगणवाडी सेविकांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलेलं की जे काही लोक शहरी भागांमध्ये राहतात, तर शहरी भागांमध्ये अंगणवाडी सेविका दिसणार नाही, गावामध्ये तालुक्याच्या लेवलमध्ये दिसणार. तर त्यांनी आदित्यताईंनी स्वतः म्हटलेलं आहे की तुम्ही जिल्हा व महिला बाल विकास अधिकाऱ्याकडे जाऊन तुमचे डॉक्युमेंट सबमिट करू शकता. बरोबर. मग आता हे झालं, ही प्रक्रिया झाली. ज्या बहिणींकडे पती असेल, वडील असेल, त्यांनी तर पुढे जायचं आहे. पण ज्या बहिणींकडे मोबाईलच नाहीये, बरोबर, सोबतच त्यांना ओटीपी येत नाहीये किंवा त्यांचं आधारशी मोबाईल लिंक नाहीये, मग अशा बहिणींचं काय. तर अशा बहिणींनी आता ऑलमोस्ट 41-42 दिवस उरलेले आहेत. या 42 दिवसांमध्ये तुम्ही लवकरात लवकर मोबाईल घ्या, आधारशी लिंक करा. 7 दिवसामध्ये होतं आणि लगेचच तुमचं काय करा, लाडक्या बहिणींनी ती ई-केवायसी करून घ्या. बरोबर. हा एक मुद्दा. सरकार याच्यावर काही काम करेल का, मला तर वाटत नाही पर्सनली, कारण की सरकारचं हेच म्हणणं होतं की पहिल्यापासून तुमचा आधार आणि मोबाईल लिंक करा. दुसरं, ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये नाही आहे त्यांच्यासाठी
येस, या बहिणींचे सुद्धा इश्यूज सॉल्व्ह केले जाऊ शकतात. कारण वेबसाईट आता जेव्हा अपडेट होईल, बरोबर, वेबसाईट जेव्हा अपडेट होईल तर अशा वेळेस लाडक्या बहिणींनो ते मुद्दे त्या ठिकाणी सॉल्व्ह केले जाऊ शकतात. बरोबर, हाय सांगितला. सर्टिफिकेट नाही त्यांनी काय करावे, सर्टिफिकेट नाही त्या बहिणींनी काय करावे म्हणजे काय, कुणाचे पती असतील हे सोडून चालले गेले असतील दुसरीकडे, डायव्होर्स झालेला नाही आहे, किंवा आपले वडील असतील, आईला सोडून दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, बरोबर, अशा बहिणींनी काय करायचं, तर अशा बहिणींनी काय करायचं, तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म घ्यायचा, बरोबर, त्याला अफिडेव्हिट करायचं 500च्या किंवा 100 रुपयाच्या स्टॅम्पवर. तिथे तहसीलमध्ये बसलेले लोक तुम्हाला सांगेल. हे लाडक्या बहिणींनो मी सांगतो तुम्हाला, कोणीच सांगणार नाही बरं, ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही त्या बहिणींसाठी, बरोबर. आणि जर तुम्ही इथे बघितलं असेल, इथे लिहिलंय सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी. म्हणजे आपल्याकडे दोन ऑप्शन आहे, एक हाफ ऑनलाईन आणि हाफ ऑफलाईन. तर या ठिकाणी सरकारने अजून काय करावं एवढं माझी नम्र विनंती आहे. जसं आता काल पत्रकार परिषदेमध्ये आदित्यताईंनी खूप माहिती दिली, सोबतच जीआरच्या माध्यमातून माहिती दिली. तो काय जीआर मी सगळं दाखवतो तुम्हाला, पण जशा पद्धतीने माहिती दिली याच्याही पुढे अशीच माहिती पत्रकार परिषदेमध्ये आणि जीआरच्या माध्यमातून सगळ्याच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचावी, हीच नम्र विनंती आहे, हीच मागणी आहे. ज्या बहिणींची ई केवायसी चुकली, या बहिणींसाठी सुद्धा काहीतरी करा, कारण त्या बहिणी खरंच गरजेच्या होत्या. भीतीपायी त्यांनी काय केलं, आपल्या चुकीच्या नातेवाईकांचा नंबर दिला आणि चुकीची ई केवायसी करून घेतली. प्लीज आदित्यताई, एवढं तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींसाठी करा. मग तुम्ही या लाडक्या ताईंनी म्हणजे आदित्यताईंनी जीआर मध्ये काय म्हटलंय ते सुद्धा दाखवतो. इथे तुम्ही बघितलं असेल काय लिहिलंय, जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे जमा करावे. ही फेसबुक पोस्ट आहे त्यांची. आणि इथे हा जो जीआर आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी प्रमाणीकरणासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत मुदतवाढ आहे. दिनांक 18 नोव्हेंबर 2025, 18 नोव्हेंबर 2025. आणि याच्यामध्ये त्यांनी शासन परिपत्रक देताना सांगितलेलं आहे की जी मुदतवाढ आहे कधीपर्यंत आहे, 31 डिसेंबर 2025 पर्यंत, 31 डिसेंबर 2025 पर्यंत. त्याच्यानंतर लिहिलेलं आहे, या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत, म्हणजे डेथ झालेली आहे, किंवा घटस्फोट झालेला आहे, किंवा वडिलांपासून ते दूर राहतात, वडील दुसरीकडे राहतात, मुलगी वेगळी राहते, पण वडिलांचा देऊ शकत नाही, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई केवायसी करावी. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. स्वतःची ई केवायसी कशी करायची, नवीन पद्धत मी तुम्हाला सांगितलंय, ज्याला आपण हाफ ई केवायसी म्हणतो, ती करा. त्यानंतर त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश त्याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकाकडे जमा करावी. इथे अंगणवाडी सेविका. आता ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स नाही आहे, पतीपासून विभक्त राहतात, वडिलांपासून विभक्त राहतात, अशा बहिणींनी काय करावं, अशा बहिणींनी काय करावं लाडक्या बहिणींनो, तर त्याचं सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म एखाद्या 100 रुपयाच्या किंवा 500 रुपयाच्या स्टॅम्पवर करून ते अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचं. अंगणवाडी सेविका त्यांच्याकडे लाभार्थी महिलाकडून दाखल करण्याच्या प्रमाणपत्राची तपासणी करून लाभार्थी महिलांना त्यांचे पती किंवा वडील केवायसी करण्यापासून सूट देण्यात पात्र असल्याची शिफारस महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी करेल. म्हणजे अंगणवाडी सेविका सीडीपीओ कडे जाईल आणि त्यांना सांगेल की बाबा यांच्याकडे पती नाही आहे, वडील नाही आहे, तुम्ही यांना बायपास करून द्या. मग त्याच्यामार्फत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे ती दखल करावी. त्यानंतर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला बाल विकास अधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाची याबाबतची शिफारस करावी. आणि याच्यामध्ये लाडक्या बहिणींना काही एक्नॉलेजमेंट आहे. एक्नॉलेजमेंट म्हणजे काय, यांची ई केवायसी झालेली आहे. तर तुम्हाला कोणत्या कोणत्या बहिणींना असं वाटतं की सरकारकडून आपल्याला असं सांगण्यात यावं की तुमची ई केवायसी कंप्लीट झालं, जर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकाकडे दिले आणि तिने जरी पुढे दिले, पण पुढची प्रोसिजर तुम्हाला थोडी माहिती आहे, सरकार काय म्हणून झालीच नाही म्हणून, आमचे तुमचे डॉक्युमेंट पुढे नाही म्हणत, तर म्हणून सरकारने याबद्दल नवीन प्रक्रिया सुद्धा करावी, म्हणजेच त्यांना एक्नॉलेजमेंट द्यावं. आणि सोबतच आदित्यताईंनी त्यांच्या फेसबुक हँडलला ऑनलाईन सुद्धा ऑप्शन येणार आहे, ऑनलाईन सुद्धा ऑप्शन येणार आहे. म्हणजे ज्या बहिणींची ई केवायसी करताना ऑफलाईन करायचं नाही, तर त्यांना ऑनलाईन सुद्धा ऑप्शन उपलब्ध होणार आहे. म्हणजेच बघा, दुसऱ्या ओटीपीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, ज्या बहिणींना पती नव्हते, ज्या बहिणींना वडील नव्हते, त्यांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता जो मोबाईलचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला ओटीपी येत नाही, तर तुमचा आधार लिंक करून घ्या लाडक्या बहिणींनो, लगेच तुम्हाला तो इश्यू सॉल्व्ह होईल. त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं पतीकडे नसेल, त्यांचाही मोबाईल लिंक करून घ्या. त्याच्यानंतर ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये येत नाही, त्यांच्याबद्दलही सरकार काहीतरी करतीलच. आणि दुसरं की ज्या बहिणींची चुकलेली आहे, त्या बहिणींबद्दल सरकारने लवकर निर्णय घ्यावा, जसं आता घेतला. या माध्यमातून मी सगळ्याच खुशखबर तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. अंगणवाडी सेविका आता अत्यंत महत्वाचा पैलू आहे. आणि सोबतच या जर उपलब्ध नसतील तर तुम्ही महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे जाऊन तुम्ही तो डायरेक्टली करू शकता. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.